तर चला पार्ट 2 ला सुरुवात करूया. अभिजित कंपनीच्या बोर्डरूम मध्ये पोहोचला तेव्हा सर्व संचालक त्याची वाट पाहत बसले होते. वातावरण प्रचंड तणाव होता. कारण कंपनीचा अनेक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प धोक्यात आला होता. प्रतिस्पर्धी उद्योग समूहाचे त्यांच्या विरुद्ध मोठे षडयंत्र रचले होते आणि काही गोपनीय कागदपत्रे बाहेर गेल्याची माहिती समोर आली होती. अभिजितने प्रत्येक अधिकाऱ्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण कोणाकडेही ठोस उत्तर नव्हते. शेवटी त्याने सर्वांना 24 तासात सत्य समोर आणण्याचा आदेश दिला आणि मी विश्वासघात करणाऱ्याला कधीच माफ करणार नाही असे ठाम शब्दात सांगितले. दुसरीकडे रुग्णालयात स्वराच्या आईचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. डॉक्टरांनी काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला दिला. स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण पैसे कोणी भरले हा प्रश्न तिला सतावत होता. ती प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारत होती, पण सर्वजण शांत होते. त्याच वेळी रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये तिला एक वृद्ध व्यक्ती भेटला. त्याने स्वराच्या प्रामाणिकपणाबद्दल खूप कौतुक केले आणि आयुष्यात कधीही स्वाभिमान सोडू नकोस एवढेच सांगून तो निघून गेला. स्वराला माहित नव्हते की तो वृद्ध माणूस प्रत्यक्षात अभिजितच्या आजोबांचा जुना मित्र होता आणि अभिजितनेच त्याला तिची काळजी घ्यायला सांगितले होते. काही दिवसांनी स्वरा पुन्हा नोकरीच्या शोधात कंपनीत आली. तेव्हा रिसेप्शनवर तिला थेट व्यवस्थापकीय संचालकाच्या कॅबिनमध्ये बोलावले गेले. ती आत गेल्यावर अभिजित शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. त्याने तिच्याकडे न पाहताच उद्यापासून कंपनीत काम सुरू कर असे सांगितले. स्वरा क्षणभर स्तब्ध झाली. तिने विचारले, पण माझी निवड कशी झाली? अभिजित फक्त एवढंच म्हणाला, आमच्या कंपनीला पदवीपेक्षा प्रामाणिक माणसं जास्त महत्वाची आहेत. स्वराने नोकरी स्वीकारली, पण मनात ठरवलेलं की कोणाच्याही उपकाराखाली जगायचे नाही. पहिल्या दिवशी तिने मेहनतीने सर्वांना प्रभावित केले. मात्र काही कर्मचाऱ्यांना तिची प्रगती खटकू लागली. विशेषतः कंपनीतील वरिष्ठ अधिकारी. कारण त्याला अभिजितचा विश्वास मिळवायचा होता आणि स्वरामुळे त्यांची योजना धोक्यात आली होती. करणने स्वराविरुद्ध खोटे पुरावे तयार करण्याचा डाव रचला आणि एका महत्वाच्या फाईलची चोरी तिच्यावर टाकण्याची तयारी सुरू केली. तर दुसरीकडे अभिजितची आई अनेक वर्षांनी परदेशातून परत येणार असल्याची बातमी संपूर्ण घरात पसरली. पण अभिजितच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी काळजी स्पष्ट दिसत होती. कारण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य त्याच्या आईच्या परतण्याबरोबर उघड होणार होते आणि त्या रहस्याचा संबंध थेट स्वराच्या भूतकाळाशी असल्याची कल्पना अजून कोणालाही नव्हती. अभिजितने स्वराला कंपनीत कायमस्वरूपी नोकरी दिल्यानंतर तिचे आयुष्य हळूहळू बदलू लागले, पण तिचा स्वाभिमान तसाच कायम होता. ती प्रत्येक काम मनापासून करत असल्याने अनेक वरिष्ठ अधिकारी तिच्यावर खुश होते. मात्र करणच्या मनात तिच्याविषयी मत्सर दिवसेंदिवस वाढत होता. कारण अभिजित प्रत्येक महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये स्वराचे मत विचारू लागला होता. एके दिवशी कंपनीच्या सर्वात मोठ्या क्लायंटसमोर सादरीकरण सुरू असताना अचानक प्रोजेक्टर बंद पडला आणि सर्व डेटा गायब झाला. करणने आधीच सर्व पुरावे असे तयार केले होते की दोष थेट स्वरावर जाईल. क्लायंट समोर अभिजितचा संताप अनावर झाला, पण स्वरा घाबरली नाही. तिने शांतपणे लॅपटॉपमधील बॅकअप उघडला आणि संपूर्ण सादरीकरण कोणत्याही मदतीशिवाय पूर्ण केले. त्यामुळे कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा करार वाचला. सर्वजण तिचे कौतुक करू लागले, पण करणचा डाव फसल्यामुळे तो अधिकच संतापला. त्या रात्री त्याने कंपनीतील एका कर्मचाऱ्याला पैसे देऊन स्वराच्या बॅगेत गोपनीय कागदपत्रे ठेवली. दुसऱ्या दिवशी सुरक्षा तपासणी ती कागदपत्रे तिच्या बॅगेत सापडली आणि संपूर्ण कंपनी हादरली. अभिजितने स्वतः तिच्याकडे पाहिले, पण तिच्या डोळ्यात अपराधीपणाऐवजी सत्याचा आत्मविश्वास दिसत होता. स्वराने मी निरपराध आहे एवढंच सांगितलं आणि पुरावा मिळेपर्यंत मला दोषी समजू नका अशी विनंती केली. अभिजितनेही घाईने निर्णय न घेता चौकशी सुरू केली. पण त्या क्षणी कंपनीच्या सीसीटीव्ही सर्व्हरमधील त्या रात्रीचे फुटेज अचानक डिलीट झाल्याची बातमी आली.
आणि करणच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले. कारण त्याला वाटले, आता स्वरा कायमची या कंपनीतून बाहेर जाईल. पण त्याला माहीत नव्हते, की एका अज्ञात व्यक्तीने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. आणि तो पुरावा घेऊन थेट अभिजितच्या बंगल्याकडे निघाला होता, जिथे त्या रात्री आणखी एक धक्कादायक सत्य उघड होणार होतं. तर कसा वाटला पाठ नक्की सांगा. भेटू